आज आपण नंबर सिरीज म्हणजे संख्या मालिका या टॉपिकवरती बोलणार आहोत. मित्रांनो, IBPSच्या बँकिंग एक्झाममध्ये नंबर सिरीजवर कमीत कमी 5 क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळतात, जे की 5 मार्क्सचे असतात. त्यामुळे हा टॉपिक आपल्या महा TETसाठी खूप महत्त्वाचा होऊन जातो IBPS पॅटर्ननुसार. तर नंबर सिरीज हा टॉपिक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन यावर जास्तीत जास्त अवलंबून आहे. ह्या 6 गोष्टीचा वापर करून तुम्ही नंबर सिरीजचे प्रश्न आरामात सोडवू शकता. काही ना काही सिरीजमध्ये किती ना किती अंकाची बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार करून पुढची संख्या येत असेल, भागाकार करून पुढची संख्या येत असेल, अशा पद्धतीचे सिरीज आपल्याला बघायला मिळतात. तर एक एक करून आपण प्रश्न सॉल्व करून बघूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न असतात. यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता नंबर सिरीज दिलेली आहे 5, 10, 20, 40, 80. पुढची संख्या काय, संख्या मालिकेमध्ये काढायचं आहे आपल्याला. तर इथे बघा, 5 गुणिले 2 केलं तर 10 येते. 10 गुणिले 2 केलं तर 20 येणार. 20 गुणिला 2 केलं तर 40 येणार. 40 गुणिला 2 केलं तर 80 येणार. आणि 80 गुणिला 2 केलं तर किती येणार, 160. म्हणून आपलं C उत्तर इथे असणार आहे. अशा पद्धतीनं इथे बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 म्हणजे 2चा गुणाकार करून प्रत्येक पुढची संख्या येत आहे. अशा पद्धतीची सिरीज पण तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळू शकते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, 3 ही संख्या दिली आहे, नंतर 7, 13, 21 आणि 31. तर 3 आणि 7 यामध्ये कितीचा फरक आहे, तर यामध्ये 4चा फरक आहे. 7 आणि 13 यामध्ये कितीचा फरक आहे, तर यामध्ये 6चा फरक आहे. 13 आणि 21 यामध्ये कितीचा फरक आहे, तर यामध्ये 8चा फरक आहे. 21 आणि 31 यामध्ये कितीचा फरक आहे, तर यामध्ये 10चा फरक आहे. मित्रांनो, तुम्ही हे जर बघत असाल सिरीज, तर 4, 6, 8, 10 समसंख्येने पुढची संख्या, म्हणजे 3 मध्ये 4 ही समसंख्या ॲड केली 7 आली. 4 मधली पुढची समसंख्या ॲड केली 6 म्हणजे 13 आली. 13 मध्ये 6च्या पुढची समसंख्या 8 ती ॲड केल्यानंतर 21 आली. आणि 21 मध्ये 8च्या पुढची समसंख्या 10 ॲड केल्यावर 31 आली. आता 31 मध्ये 10च्या पुढची समसंख्या कोणती, 12. मग 31 मध्ये 12 ॲड केल्यानंतर किती यायला पाहिजे, 43. तर आपलं C उत्तर इथे असणार आहे. अशा पद्धतीचा डिफरन्स काढून तुम्ही नंबर सिरीज शोधू शकता. जर समजा तुम्हाला 2 संख्यांमधलं अंतर हे फार जवळजवळचं असेल, खूप जास्त दूरचं नसेल, तर नक्की त्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी हाच लॉजिक वापरायचा. त्यानंतर पुढील संख्या शोधाय. मग तिसरा प्रश्न बघा, 2 संख्या आहे, 6 आहे, 12, 20, 30. यामध्ये 2 गुणिले 3 किती होणार, तर 6. पण इथे गुणाकारच नाही, संख्या जवळपासच्या दिसतात, त्यामुळे आपण फरकच लावूया. इथे कितीचा फरक आहे, 4. इथे कितीचा फरक आहे, 6. 12 आणि 20मध्ये 8चा फरक. 20 आणि 30मध्ये 10चा फरक. मागच्या क्वेश्चनचाच पॅटर्न इथे तुम्हाला बघायला मिळत असेल. म्हणून 30मध्ये पुढची समसंख्या कुठली आहे, 10 नंतर 12. 30मध्ये 12 मिळवल्यानंतर किती होणार, 42. ऑप्शन नंबर B आपला आन्सर असणार. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, 4थ्या क्रमांकाचा प्रश्न बघू. 4थ्या प्रश्नामध्ये बघा, 121, 100, 81, 64, 49. यामध्ये तुम्ही ह्या संख्या जर बघितल्या एकदा नजर फिरवून, तर ह्या तुम्हाला कुणाच्या ना कुणाच्या वर्गसंख्या दिसत असेल. मित्रांनो, 121 हा 11चा वर्ग आहे, तुमच्या लक्षात येत असेल तर. त्यानंतर 100 हा 10चा वर्ग आहे. 81 हा 9चा वर्ग आहे. 64 हा 8चा वर्ग आहे. आणि 49 हा 7चा वर्ग आहे. म्हणजे एक एक वर्गसंख्या कमी होत चालली आहे. 11 नंतर 10चा वर्ग, 10 नंतर 9चा वर्ग, 9 नंतर 8चा वर्ग, 7चा वर्ग. आता इथे येणारी संख्या नक्की 6चा वर्ग असली पाहिजे. आणि 6चा वर्ग किती असतो, 36. त्यामुळे ऑप्शन A आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक 5 यामध्ये तुम्ही बघा 8, 13, 21, 34, 55 यामध्ये फरक हा लॉजिक लावून बघितला तर आपण उत्तर येते का ते आपण अगोदर चेक करूया. 8 आणि 13 यामध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. 13 आणि 21 मध्ये कितीचा फरक आहे? 8चा फरक आहे. 21 आणि 14, 21 आणि 34 यामध्ये कितीचा फरक आहे? 3 आणि 13 आणि 55 आणि 54 मध्ये कितीचा फरक आहे? 21. यामध्ये काही ताळमेळ लागत नाही. म्हणजे 5 मध्ये 3 मिळवल्यानंतर 8 येतात, मग 8 मध्ये 5 मिळवल्यानंतर येतात आणि नंतर 8 मिळवावं लागतं. लॉजिक इथे लागत नाही व्यवस्थित. त्यामुळे बेरीज वजाबाकीचं यामध्ये लॉजिक लागत नाही फरकाचं. एक गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर इथे बघा 8 आणि 13ची जर बेरीज केली तर पुढची संख्या येते का? 8 अधिक 13 बरोबर 21. तसंच 13 अधिक 21 बरोबर 34 येते. म्हणजे ह्याची आणि ह्याची ॲडिशन केली तर पुढची संख्या येते. आता ह्या दोघां संख्यांची बेरीज केली तर पुढची संख्या येते का बघू. 21 प्लस 34 बरोबर 55. म्हणजे हा पॅटर्न इथे फॉलो होत आहे. मागच्या संख्येमध्ये पुढची संख्या ॲड केली तर त्याच्या पुढची संख्या आपल्याला मिळत आहे. 8 मध्ये 13 ॲड केल्यानंतर 21 ही संख्या मिळाली. 13 मध्ये 21 ॲड केल्यानंतर 34 ही संख्या मिळाली. 21 मध्ये 34 ॲड केल्यानंतर 55 ही संख्या मिळाली. आता 34 मध्ये 55 जर ॲड केलं तर आपल्याला पुढची संख्या मिळायला पाहिजे. 4 आणि 5 9, 3 आणि 4 8. म्हणजे 89 ऑप्शनमध्ये जर उत्तर असेल तर आपलं करेक्ट उत्तर 89 असणार आहे. अशा पद्धतीचं पण तुम्हाला सिरीज तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. हा प्रश्न खूप सोपा आहे. तुमच्या जर लक्षात यायचं प्रश्न क्रमांक 6 1, 4, 9, 16, 25. मित्रांनो ह्या संख्याकडे बघितलं तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या संख्येचा वर्ग असल्याचा दिसत असेल. 1 ही संख्या 1चा वर्ग आहे, 2चा वर्ग 4 आहे, 3चा वर्ग 9 आहे, 4चा वर्ग 16 आहे, इथे 5चा वर्ग 25 आहे. लाईनमध्ये एकानंतर एका संख्येचा क्रमगत वर्गसंख्या इथे दिलेली आहे. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग. इथे नक्की 6चा वर्ग यायला पाहिजे आणि 6चा वर्ग असतो 36. त्यामुळे ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर असणार. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ तुम्हाला पाठ असले पाहिजे. कमीत कमी 30 ते 40 पर्यंत तुमचे वर्ग घन पाठ असले पाहिजे. तर तुम्हाला अशा पद्धतीचे उदाहरणं सोडवण्यामध्ये खूप हेल्प होते आणि तुम्ही फास्ट पद्धतीने सोडवू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 यामध्ये 64, 32, 16, 8, 4. तुम्ही इथं बघितलं असेल की तुम्हाला एक संख्येनंतर ती संख्या अर्धी होत असताना दिसत आहे. म्हणजे 64ला जर तुम्ही 2ने भागितले तर तुम्हाला 32 मिळत आहे. 32ला जर तुम्ही 2ने भागितले तर तुम्हाला 16 मिळत आहे. 16ला जर तुम्ही 2ने भागितले तर तुम्हाला 8 मिळत आहे. 8ला तुम्ही 2ने भागितले तर तुम्हाला 4 मिळत आहे. मग आता 4ला जर तुम्ही 2ने भागितलं तर किती मिळालं पाहिजे? 2. ऑप्शन बी आपलं इथे बरोबर आन्सर असणार आहे. अशा पद्धतीने भागाकार करूनही तुम्हाला पुढची संख्या शोधता येते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. इथे बघा आत्ता आपण प्रत्येक संख्येला 2ने भागितलं तर पुढची संख्या मिळाली. इथे बघा इथे तुमचा पॅटर्नच तुम्हाला लक्षात येत असेल बघितल्या की जर 7ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं, 2ने गुणलं तर 14 येते. 14ला जर 2ने गुणलं तर 28 येते. 28ला जर 2ने गुणलं तर 56 येते. 56ला जर 2ने गुणलं तर 112 येते. 112ला जर 2ने गुणलं तर किती येते? 2 दुणे 4, 2 एक 2, 2 एक 2. म्हणजे 224 आपलं ॲन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट ॲन्सर असणार आहे. अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन करूनसुद्धा म्हणजे गुणाकार करूनसुद्धा तुम्हाला पुढची संख्या शोधायला मिळू शकते. त्यानंतर 9वा प्रश्न बघूया. 9व्या प्रश्नामध्ये बघा इथे
4 आहे, 9 आहे, 19, 39 आणि डायरेक्ट गुणाकार केला 4 दुने 8 येत आहे, नाही येत. 4 आणि 9मध्येचा फरक बघितला तर 5चा येतो आहे. 9 आणि 19चा फरक बघितला तर 10चा येतो आहे. 19 आणि 39मध्ये फरक बघितला तर 20चा येतो आहे. 39 आणि 79मध्ये फरक बघितला तर 40चा येतो. तुम्ही या पद्धतीनं जर सोडवलं 5, 10, 20, 40 इथे 5 दुने 10, 10 दुने 20, 20 दुने 40 आणि 40 गुणिले 2 म्हणजे 80चा जर फरक इथे बघितला तर यामध्ये तुमची संख्या येईल 9 आणि 8 आणि 7 15 169. सी ऑप्शन आपल्याला इथं करेक्ट दिसतं. याच उदाहरणाला तुम्ही दुसऱ्या वेने पण सोडवू शकता. ते कसं ते आपण बघूया. तुम्ही जर बघितलं तर 4 ही संख्या आणि 8 ही संख्या म्हणजे 4ची दुप्पट 8 होते, त्यामध्ये किती ॲड केले की 1 येणार, तर त्यामध्ये 1 ॲड केले की 9 येणार. म्हणजे 4 गुणिले 2 प्लस 1 बरोबर 9. बरोबर 9 गुणिले 2 प्लस 1 9 दुने 18 प्लस 1 किती 19. 19 गुणिले 2 प्लस 1 19 दुने 38 प्लस 1 39. 39 गुणिले 2 9 दुने 18 3 दुने 6 7 आणि 1 3 दुने 6 आणि 1 7 प्लस 1 79. 79ला 2ने मल्टिप्लाय करा. 9 18 7 14 आणि 1 15 प्लस 1 159. सेम उत्तर तुम्ही या पॅटर्नने सुद्धा सोडवू शकता. म्हणजे एकाच सिरीजचे 2 पद्धतीने सुद्धा ॲन्सर तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीचा पण तुम्ही सिरीजचा लॉजिक लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर 10वा प्रश्न बघूया. इथे बघा संख्येची दुप्पट होताना तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे. 11 गुणिले 2 22 22 गुणिले 2 44 44ची दुप्पट 88 88ची दुप्पट 176 176ची दुप्पट किती 2ने याला सरळ सरळ मल्टिप्लाय करायचं. 2 सक 12 2 साती 14 आणि 15 आजचा 1 2 1 2 आणि 3 352 आपलं ॲन्सर असणार आहे. अशा पद्धतीचे नंबर सिरीजचे प्रश्न तुम्हाला IBPS पॅटर्नमध्ये नक्की बघायला मिळेल. त्यामुळे अशा पद्धतीचे नंबर सिरीजचे प्रश्न तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. तुम्हाला प्रॅक्टिससाठी विविध प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. आपल्या प्लॅटफॉर्मतर्फे मॉक टेस्ट किंवा मिनी टेस्ट म्हणून प्रॅक्टिससाठी नंबर सिरीजचे सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न तुम्हाला सोडवायला देण्यात येईल. त्या प्रश्नांची भरपूर प्रॅक्टिस करा आणि असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून IBPS पॅटर्नचा प्रत्येक प्रश्न तुमच्या नजरेखालून जाईल. धन्यवाद.